बंद करा ती कुठं आहे मान खटावचे नेते व मानच्या राजकारणातील धान्यवाद समजल्या जाणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर प्रथमच ते माननगरी म्हसवड या शहरात येत आहे। या निमित्त म्हसवड शहर वासियांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या म्हसवड पालिकेच्या समोर भव्य अशा नागरी सत्काराचं आयोजन केलेलं आहे। या निमित्त ते म्हसवडला जरी प्रथम मंत्री झाल्यापासून येत असले तरी सुद्धा म्हसवडकरांना यावेळी त्यांच्या येण्याची खूप अशी उत्कंठा लागलेली आहे। मंत्री म्हणून आमदार जयकुमार गोरे प्रथमच म्हसवड नगरीत येत आहे। या निमित्त खरं तर सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केलेली आहे। आपल्यासोबत म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट आहेत। काय सांगाल, मंत्री म्हणून आमदार जयकुमार गोरे प्रथमच म्हसवड नगरीत येत आहेत, आपण कशा पद्धतीने त्यांचे जंगी स्वागत करणार आहात? खरं तर देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्ष ओलांडून गेली, परंतु महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आणि या मान तालुक्याच्या इतिहासात आता पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद हे पहिल्यांदाच आपल्या मान आणि खटाव तालुक्याला मिळत आहे आणि तेही ग्रामविकास व पंचायत राज इतकं मोठं आणि इतकं जबाबदारीचं खातं आपले आणि जे आमचे सर्वांचे नेते आणि या मान खटावचे भाग्यविधाते आमदार जयकुमार गोरे भाऊ, जे खरोखरच या भागासाठी या भागाला म्हणजे जो भाग दुष्काळी कलंक असलेला हा भाग, या दुष्काळी कलंक असलेल्या भागाचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं ज्यांनी काम केलं त्याला खऱ्या अर्थानं त्यांना आज न्याय मिळाला, या मान खटावला न्याय मिळाला अशी आमची कार्यकर्त्यांची भावना असल्या कारणानं आज आम्ही या ठिकाणी त्यांचा भव्य आणि दिव्य असा सत्कार म्हसवड शहराच्या वतीनं व म्हसवड शहरातील नागरिक, पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी त्यांचं नागरी सत्काराचं नियोजन केलेलं आहे। धट यांनी आता सांगितलं की त्यांच्या मंत्री महोदयांच्या नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरोखर मंत्री म्हणून आमदार गोरे या ठिकाणी प्रथम येत असले तरी म्हसवड मध्ये आल्यानंतर त्यांनी आजपर्यंत म्हसवड शहरात जी काही विकास कामं केलेली आहेत त्यापेक्षा अधिक मोठी कामं त्यांच्याकडून व्हावी यासाठी म्हसवडकर जनता खरं तर आता त्यांच्या येण्याच्या आगमनाची वाट पाहत आहे। जयकुमार गोरे या ठिकाणी आल्यानंतर म्हसवडकरांना काय आश्वासित करतात हे खरं पाहणे आवश्यक ठरणार आहे। ओके.